नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी कडनं एक महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत येते। एमपीएससी ला सचिव पदाची निवड करायची आहे आणि आपल्याला माहिती आहे की एमपीएससी गेले कित्येक वर्षापासून ज्या पद्धतीने काम करते त्या पद्धतीमध्ये एमपीएससी ला बदल करणं अपेक्षित आहे। आता मी हे वाक्य का बोलतोय, कारण रिसेंटली मी जसंही स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला माहिती देतोय किंवा अभ्यास करत होतो त्या दिवसापासून मी बघतोय की एमपीएससी ला बऱ्याचशा गोष्टी अपडेट करणं गरजेचं आहे। आता हे माझ्या एकट्याचं म्हणणं नाहीये, तर सगळ्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या सगळ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। एमपीएससी मध्ये बघितलं आपण तर प्रत्येक वेळेस जाहिरात वेळेवर येत नाही, मागणी पत्र सरकारकडनं वेळेवर जात नसेल तो भाग वेगळा, पण एमपीएससी कडनं होणाऱ्या जो बदल अपेक्षित आहे त्यामध्ये पहिलं आहे की जाहिरात वेळेवर देणं। जाहिरात दिल्यानंतर जे शेड्यूल तुम्ही देतात म्हणजे टेंटेटिव्ह शेड्यूल त्यानुसार पूर्ण फॉलो होत नाही। एखादी जाहिरात आल्यानंतर 3-3, 4-4 वर्ष त्या जाहिरातीचा निकाल लावण्यासाठी, नियुक्ती मिळवण्यासाठी वेळ लागतो। प्रसंगी प्रत्येक विद्यार्थ्याला आंदोलन करावे लागतात। इथे आंदोलन करणारे कलेक्टर पण आहेत, उपजिल्हाधिकारी पण आहेत आणि बरेचसे मुलं आहेत। सो या सगळ्या गोष्टीतनं एमपीएससीने नक्कीच वाट काढावी, चांगला मार्ग काढावा आणि येणाऱ्या काळामध्ये एमपीएससीने खूप चांगली जबाबदारी घेऊन जबाबदारीने वागलं पाहिजे। आता मी हे का म्हणतो, कारण एमपीएससी कडे सरळ सेवेच्या एक्झाम पण जाणार आहेत। याच्या पाठीमागे आपण थोडंसं बघितलं तर काही अशा पीएससी आहेत, म्हणजेच एमपीची स्पर्धात्मक बॉडी आहे, राजस्थानची आहे, त्यांचा रिसेंटली आपण अभ्यास केलेला आहे। एमपीएससीचं मंडळ अभ्यास करायला गेलं होतं। यूपीएससीचे गेले कित्येक वर्षापासून एकदम स्ट्रिक्ट कारभार आहे, प्रॉपर डे टू डे पाळले जातात। इथे फक्त टेंटेटिव्ह शेड्यूल दिलं जातं, पण टेंटेटिव्ह शेड्यूलमध्ये कधीच वेळेवर काही गोष्टी होत नाही। या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर गेल्या 2 महिन्यापासून हा गोंधळ चाललेला आहे एमपीएससी सचिव निवडी संदर्भात। सो थोडक्यात हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। लोकसत्ता न्यूज पण मी तुम्हाला दाखवतो की एमपीएससी सचिव निवडमध्ये तुकाराम मुंढे साहेबांची निवड होणार का। विद्यार्थ्यांची मागणी आहे, एमपीएससी सरळ सेवा परीक्षा घेणार आहे, 100% घेणार आहे, पण त्या संदर्भात आपल्याला आता काही हालचाली दिसत नाहीये। मोठा बदल अपेक्षित आहे। एमपीएससी वरती दरवर्षी बोललं जातं की एमपीएससीने बदल करायला हवा। विद्यार्थ्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत आणि का आहेत। भले एमपीएससी बदल करते असेल पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नसेल कदाचित, पण बदल होताना आम्हाला दिसत पण नाहीये। बरं केला असेल बदल तर रिझल्ट पण तसं नाहीये। सो या सगळ्या गोष्टी आता मागण्या जोर धरत आहेत। त्यामध्ये नुकतंच लोकसत्ताने 7 डिसेंबर 2025 ला एक न्यूज दिली आहे, एमपीएससी सेक्रेटरी पोस्ट एमपीएससीच्या सचिवपदी तुकाराम मुंढेच येणार, विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद बघता। आता तुकाराम मुंढे साहेबांना कोण ओळखत नाही, पूर्ण महाराष्ट्रात सगळे विद्यार्थी सोडा सगळेच महाराष्ट्रातले तुकाराम मुंढे साहेबांना ओळखतात। ते त्यांच्या कार्यपद्धतीनुसारच, त्यांची स्ट्रिक्ट कार्यपद्धती आहे आणि जे ठरवलं ते फॉलो करणारे आहेत अशी त्यांची ओळख आहे। कित्येक ठिकाणी त्यांची बदली झाली, पण ज्याही डिपार्टमेंटला ते गेलेत त्या डिपार्टमेंटला त्यांनी शिस्तच लावलेली आहे। ही त्यांची ओळख आहे, शिस्त, डिसिप्लिन ही त्यांची पहिली ओळख आहे। सो इथे एमपीएससी करणं अपेक्षा हीच आहे की एमपीएससीने ठरल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी कराव्यात। मग यामध्ये महत्त्वाचे मुद्दे काय आहेत बघा। एमपीएससी सचिव जबाबदारी नेमकी सचिव पदाची काय असते। रिसेंटली सुवर्णा खरात मॅडम सचिव होत्या, त्यातनं आता त्यांची काय झाली आहे, रिटायरमेंट झालेली आहे, त्यांचा कार्यकाळ संपलेला आहे। सो तिथे 2 महिन्यापासून ही जागा रिक्त आहे। मग सचिव पदाकडे जबाबदारी जी असते ना ती काय असते। एमपीएससी घटनात्मक संस्था आहे, अध्यक्ष आणि सचिव ही दोन्ही पदं महत्त्वाची असतात। आयोगाच्या परीक्षा बघा, हा मुद्दा महत्त्वाचा, आयोगाच्या परीक्षा, आयोगाचा निकाल, आयोगाच्या वेगवेगळ्या शिफारशी आयोगाकडे येतात। त्यानंतर चौथा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, न्यायालयीन प्रकरणे, आणि त्यानंतरचा मुद्दा आहे नवीन नियमावली लागू करणे। ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या टोटल ह्या महत्त्वाच्या 5 गोष्टी, यामध्ये मोठा रोल हा सचिवांचा असतो। आधी सर्व जबाबदाऱ्या या सचिवांकडे असतात। तसेच सचिव हे कार्यालयीन प्रमुखही असतात आणि राज्य सरकारमधील अधिकारी सचिव पदाची जबाबदारी घ्यायला उत्सुक नसल्याने 2 महिन्यापासून हे पद रिक्त आहे। म्हणजे हे काटेरी मुकुट आहे, खरं म्हणजे खूप मोठी जबाबदारी आहे। म्हणजे एमपीएससी कडे बघितलं जातं ते ह्या सचिव पदाकडेच, एमपीएससीने काही जरी केलं तर सचिव हेच त्याला जबाबदार असतात, म्हणून हे महत्त्वाचं पद आहे, 2 महिन्यापासून रिक्त आहे आणि हे इतर कोणी घ्यायला तयार नाहीये। सो यानंतर पुढचा मुद्दा येतो की सचिव पदाची मोठी जबाबदारी घ्यायला कुणीही तयार नाही। का तयार नाहीये, कारण हे जे पद आहे हे 2 महिन्यापासून रिक्त आहे।
2 महिन्यापासून आणि काही दिवसापूर्वी या पदावर अवर जिल्हाधिकारी जगन्नाथ विरकर यांची प्रतिनियुक्ती केली, पण त्यांनी पदभार स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे डॉक्टर सुवर्णा खरात यांचा कार्यकाळ संपल्यापासून सचिव पद रिक्त असून एमपीएससीचा संपूर्ण कार्यभार हा वाऱ्यावर आहे. म्हणजे 2 महिन्यापासून चालू आहे फक्त एमपीएससी, मात्र तिथे व्यक्ती नाहीये त्या पदावर बसलेला. म्हणजे कुणीही सनदी अधिकारी एमपीएससीच्या सचिव पदाचा काटेरी मुकुट घालण्यास तयार नसल्याने हे पद रिक्त असल्याची माहिती मिळते. रिक्त आहेच ना, मॅडमांचा आता इथे कार्यकाळ संपलेला आहे. आता एमपीएससी कडे सरळ सेवा परीक्षेची मोठी जबाबदारी द्यायची आहे, दिली आहे. म्हणजे आता ह्यात बदल अपेक्षित आहेच. मग एमपीएससी आतापर्यंत जेवढ्या एक्झाम घेत होते तेच प्रॉपर होत नव्हतं. आता सरळ सेवेची एक्झाम घेणार म्हटल्यानंतर लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य यांच्या हातात आहे. आता भवितव्य म्हटलं त्यातला एक भाग आहे की एमपीएससी सगळ्या गोष्टी वेळेवर करायला हव्यात, नाहीतर गोंधळ अजून होणार. एमपीएससी मध्ये सचिव हे अत्यंत जबाबदारीचं पद आहे, त्यामुळे यासाठी सक्षम अधिकाऱ्याचा शोध घेण्यात आला आहे. आगामी काळात आयोगामध्ये अनेक बदल होणार असल्याने, बघा हा मुद्दा महत्वाचा, बदल होणार आहे कारण डिस्क्रिप्टिव्ह लेवलच्या एक्झाम आलाय. डिस्क्रिप्टिव्ह लेवलच्या एक्झाम त्याचं पेपर सेट करणं, ते पेपर व्यवस्थित चेक करणं, निकाल लावणं, हे सगळ्याच गोष्टी यूपीएससीच्या धर्तीवरती आहे. स्ट्रिक्ट कारभार झाला तर ठीक, नाहीतर एकच विद्यार्थी एमपीएससीच्या 4 एक्झाम देतो, एकाचा अजून निकाल लागला नाहीये. म्हणजे एकच विद्यार्थी सगळ्या ठिकाणी टॉपर येतो, सगळ्या ठिकाणी रँकमध्ये येतो, बाकीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा इथे संधी मिळत नाही. अशा पण घटना घडलेल्या आहेत. त्यानंतर सर्व सुरळीत चालू शकणाऱ्या अधिकाऱ्याची या पदावर नियुक्ती होणार आहे. लवकरच नवीन सचिवांची नियुक्ती होईल अशी माहिती व्ही राधा अतिरिक्त मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभाग यांनी दिली आहे. त्यामुळे आता तुकाराम मुंडे यांची नियुक्ती करावी अशी मागणी होत आहे. आणि खूप चांगलं योग्य व्यक्तिमत्व आहे, ज्यांच्या इथे नियुक्तीमुळे खूप जास्त मोठे बदल अपेक्षित आहे आणि ते बदल तेच करू शकतात, हे सुद्धा सगळ्या विद्यार्थ्यांची मागणी आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुकाराम मुंडे साहेबांची इथे जर बदली झाली तर एमपीएससी कडनं ज्या अपेक्षा विद्यार्थ्यांच्या आहे, आपल्याला त्यातलं जास्त माहिती नाहीये ते इंटरनली काय करतात, पण हे तर आम्हाला दिसतं बाहेरून रिझल्ट काय येतात ते. त्यामुळे एमपीएससी कडे बघा, जाहिराती वेळेवर घ्याव्यात, त्यांनी निकाल व नियुक्तीची प्रोसेस वेळेत करावी, न्यायालयीन प्रकरणे लवकरात लवकर सोडवावी, सरळ सेवा परीक्षांबाबत वेळेत माहिती द्यावी. आता सरळ सेवा घ्यायचं म्हणता 1 जानेवारी पासून एमपीएससी कडनं काहीच नाहीये. आम्ही कशी घेणार, कधी घेणार, त्याचं शेड्यूल कसं असणार आहे, काही नाहीये. किती वेळ लावताय? गेली 2 वर्षापासून अनाउन्समेंट केलेलं असून सुद्धा वेळेत ही माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीये. योग्य मनुष्यबळ घेऊन प्रोसेस फास्ट करावी, ही पण मागणी खूप मोठ्या प्रमाणात केली जाते. बऱ्याच वेळेस अध्यक्ष सचिव पद रिकामी असतात, जे निर्णय क्षमता, ज्यांना निर्णय घ्यायचे तीच पदं रिक्त आहेत. सो मग इथे 2 महिन्यापासून काय चालू आहे? 2 महिन्याच्या आधीपासून खरं म्हणजे इथे नियुक्ती झाली पाहिजे होती. सो याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की कळवा. तुकाराम मुंडे साहेबांची बदली व्हायला पाहिजे का? तुकाराम मुंडे साहेबांना सचिव या पदावर द्यायला हवं का? तुकाराम मुंडे साहेब यात बदल घडून आणतील का? तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करून, शेअर करून तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.